लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सखीला आता अर्पिता एक उत्तम कानमंत्र देणार आणि त्यानंतर सखीचा कबीरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता सध्या सखी ही सखी सदन चाळीमध्ये दाभाडे मावशींकडे राहायला आलेली आहे आणि दाभाडे मावशीसुद्धा सखीला आता आधार देत आहेत. त्यात सखीला समजावत आहेत की हे बघ बाळा, काळजी करू नकोस, आपण सगळे मिळून मिसळून या आधीसुद्धा राहिलो आहे आणि आतासुद्धा राहू. तुला इथे जरी सगळ्या बंगल्यासारख्या सुखसुविधा नाही मिळाल्या तरी आमच्या परीने जमेल तितकं आम्ही तुला सर्व व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करू आणि जे झालं त्याबद्दल स्वतःला अजिबातच दोष देऊ नकोस. अगं तू निष्पाप आहेस, निरागस आहेस, त्यामुळे ना तुझ्या लक्षात कोण कपटी आहे कोण पापी आहे हे सगळं येत नाही. असो, आता पुन्हा त्या गोष्टींमध्ये रमू नकोस. आता सोडलंयस ना ते घर, मग आता तिथले विचारसुद्धा सोडून दे आणि आता पुन्हा नव्याने आयुष्य जगायला स्वतःसाठी जगायला तयार हो, सज्ज हो. आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी. त्यावर सखी म्हणत असते, हो दाभाडे मावशी, तुम्ही जे बोलताय ते सगळं मला पटतंय. नवीन सुरुवात करायची असेल तर मला नोकरीधंदा शोधावा लागेल, कारण असं किती दिवस ना मी फुकट तुमच्या जीवावर तरी बसून खाणार. त्यावर दाभाडे मावशी म्हणतात, सखी अगं असं काय बोलतेस तू? सखी म्हणते, दाभाडे मावशी, मी जे बोलते ते खरं आणि प्रॅक्टिकली बोलते, म्हणून मी माझे सगळे डॉक्युमेंट्स आणायचा विचार करते. मनस्विनीने तर मला काहीही कागदपत्र दिलेलेच नाही आहेत, तिने फक्त पेटीत कपडे भरून दिलेत. मी एक काम करते, उद्याच जाते आणि सगळे काही कागदपत्र घेऊन येते. मग लगेच दाभाडे मावशी म्हणतात, सखी अगं तू जाशील असं म्हणतेस खरं, पण तुला काय वाटतं ती देईल का सगळे कागदपत्र तुझे परत? त्यावर सखी म्हणत असते, द्यावे तर तिला लागतीलच आणि तिने घरात जरी नाही घेतलं मला तरी मला जावं लागेलच, त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे. मग दाभाडे मावशी म्हणतात, सखी बाळा खूप रात्र झाली, आता चल लवकर झोपून घे. सखी म्हणत असते, दाभाडे मावशी खरंच सांगते झोपच येत नाही आहे, डोळ्यांची सगळी झोप उडून गेली आहे, पळून गेली आहे. ज्या दोन व्यक्तींवरती मी निस्वार्थी प्रेम केलं होतं ना, त्याच दोन लोकांनी माझी सगळ्यात मोठी फसवणूक केली आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कबीर हा सुद्धा घरी आलेला असतो. कबीर घरी आलेला असतो खरा, पण आता तो नाराज असतो, नर्वस असतो. मग आता ही गोष्ट अर्पिता नोटीस करते. अर्पिता आता ताबडतोब कबीरकडे येते. ती कबीरला विचारते, कबीर काय रे, काय झालं? नाही, मी मगापासून बघते खरं, तू खूप जास्त अपसेट आहेस असं मला जाणवते. काही झालं आहे का? तुला कोणी काही बोललं आहे का? कबीर, बोल ना बाळा काहीतरी, तू जर काही बोलला नाहीस तर मला कळणार कसं? सखीची तब्येत व्यवस्थित आहे ना? ती ठीक आहे ना? तिला काही झालं आहे का म्हणून तू नर्वस आहेस का? त्याबरोबर मग आता लगेचच तो म्हणतो की नाही तसं काही नाही आहे आई, सखीचं काही नाही आहे, ती बरी आहे, तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज आणि तिला घरीसुद्धा नेलं. त्यावर मग अर्पिता म्हणते, काळजीचं काय कारण? त्यावर कबीर म्हणतो, आई त्या मनस्विनीने सखीला घरातनं बाहेर काढले आणि आता सध्या तरी सखी ही सखी सदन चाळीमध्ये राहते. ती तिकडे चाळीत राहते आणि मी मात्र इकडे मस्त आरामात बंगल्यात राहतो. ती तिकडे जमिनीवर झोपणार आणि मी मात्र इकडे मस्त आलिशान बेडवर झोपणार. तिकडे ती पंख्याखाली पडणार आणि मी इकडे AC लावून राहणार. या सर्व गोष्टी सहन नाही होत आहेत मला. शेवटी नवरा बायकोंनी सुखदुःखात एकत्र असायचं असतं असं तुम्हीच म्हणता ना. मी काय म्हणतो आई, मी काही दिवस सखी सदन चाळीत जाऊन राहिलो सखीबरोबर तर चालेल का? अर्पिता हसते आणि म्हणते, अरे बापरे, असं आहे तर? अरे मग यामध्ये विचारायचं काय कबीर? बायको आहे ती तुझी, तिला तुझ्या आणि तुला तिच्या साथीची, आधाराची कायमच गरज असणार आहे. उलट मला आज खूप छान वाटते की तू तुझ्या बायकोसाठी तुझे सगळे ऐशोआराम सोडून तिकडे चाळीत जाऊन राहायला सुद्धा तयार आहेस. नक्की जा, माझी काही हरकत नसेल. रादर मी काय विचार करते माहिती आहे का, आपण एक काम करूया, आपण दोघंही जाऊया. सखीची तब्येत बरी नव्हती आणि मला साधं तिला भेटताही आलेलं नाही आहे रे. पोटभर तिला बघेन, तिची चौकशी करेन मनापासून, तेवढंच तिलाही बरं वाटेल आणि मलाही माझ्या सुनेला भेटल्याचं समाधान मिळेल. मी एक काम करते, तुझी बॅग भरायला घेते, तू तिकडेच राहणार आहेस ना, पण मी परत घरी येईन. काय घेऊ ना बॅग भरायला?
कबीर म्हणतो आई थांब. त्यावर मग अर्पिता म्हणते आता काय? कबीर प्लीज, हे बघ मला सखीला भेटण्याची एवढे दिवसांपासूनची इच्छा आहे. आता तर तिची तब्येतही बरी नाही आहे आणि एवढ्या सर्व घटना घडून गेल्यात, त्यानंतर कमीत कमी मला अडवू नकोस ना रे. कबीर म्हणतो आई हे बघ तू आत्ताच सखीला भेटायला जाणं रिस्की आहे. हे बघ आधीच ती खूप जास्त दुखावली गेली आहे माझ्यामुळे आणि सरकारमुळे सुद्धा, म्हणून म्हणतोय आता सध्या तरी तू तिला भेटून काहीही उपयोग होणार नाही. उलट ती जर तुला काही उलटं बोलली तर मला त्याचा राग येईल आणि यामुळे आमच्यात वाद होईल. तुला आठवतं आई, गेल्या वेळी मला सखीसाठी जेल झाली होती, म्हणजे मीच सखीसाठी जेलमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे मला मा भेटायला आल्या होत्या. चुकून सखीचा मानवरती आवाज चढला. मा मनस्विनीला घालून काढून बोलत होत्या म्हणून. आता सखीची सुद्धा त्यात काही चूक नव्हती. तिला वाटत होतं की मा तिच्या आईला बोलतायत आणि त्यामुळे तिचा मानवरती आवाज चढला आणि म्हणूनच मी सखीवर ओरडलो. त्याबरोबर मग अर्पिता म्हणते अरे पण. कबीर म्हणतो आई प्लीज माझं सामान भर आणि मला एकट्याला जाऊ दे. अर्पिता ठीक आहे म्हणते. त्यानंतर मग कबीर लगेचच रात्री किरणला सांगतो किरण मला सखी सदन चाळीत राहायला यायचं आहे, माझ्या राहण्याची सोय कर. किरण म्हणतो ठीक आहे, मी ताबडतोब आपण ज्या जुन्या खोलीत राहत होतो तिथेच तुझी राहण्याची सोय पुन्हा करतो. आणि मग आता किरण हा कबीरची त्याच चाळीमध्ये त्याच घरामध्ये राहण्याची सगळी व्यवस्था करतो. किरण म्हणत असतो झाली आहे सगळी सोय, तू येऊ शकतोस. रात्री कबीर सखी सदन चाळीत राहायला येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नळावरून पाणी घेऊन जात असताना सखी त्याला बघते. आता सखी मुद्दामून कबीरला टोमणा मारत म्हणते काय आहे ना, ही श्रीमंत लोक फक्त नाटक करू शकतात आपल्यासारख्या माणसांबरोबर राहण्याचं, नाही राहू शकत ही आपल्याबरोबर. स्वार्थी असतात ही, पक्की कपटी असतात. यांचा काहीतरी स्वार्थ असला कीच ही लोक आपल्यासारख्या सामान्य माणसांबरोबर गोड बोलतात, नाहीतर रादर यांना बाकीच्या वेळी तर आपली किंमतही उरलेली नसते. माझ्यासमोर तर 2 उदाहरणं आहेत, एक हा आणि दुसरी ती सरकार. त्याबरोबर कबीर मात्र तिला काहीच उत्तर देत नाही. तो शांतपणे सखी जे बोलते ते ऐकून घेतो. त्यानंतर मग आता सखी आवरून तिचं सामान, तिच्या डॉक्युमेंट्स, तिचे मार्कशीट, आधार कार्ड ह्या सर्व गोष्टी घेण्यासाठी बंगल्यावरती आलेली असते. आता ती कामत हाऊसमध्ये आलेली असते आणि आता तिला तिकडे बघून मनस्विनी म्हणते आलीस परत माझ्याच दारात. तुला माझ्या दाराशिवाय दुसरीकडे कुठेही जागा मिळणार नाही आहे, तू रस्त्यांवर फक्त धक्के खाशील. त्याबरोबर सखीला ती म्हणत असते पण मी इतक्या सहजासहजी तुला घरात घेईन असं तुला वाटतंय का? आधी माझ्यासमोर नाक रगड, माझ्यासमोर हातापाया पड, विनवणी कर, घरात घे अशी भीक माग. जोपर्यंत माझी मुलगी म्हणून या घरात राहत होतीस तोपर्यंत महाराणींसारखे थाट चालत होते आणि आता बघ स्वतःची काय दळभद्री अवस्था झाली आहे ती तुझी. माझ्या घरी पुन्हा भीक मागायला यावं लागलंय तुला. सखी हसते. आता मनस्विनी चिडते आणि म्हणते हसायला मी मस्करी करते का इकडे की जोक सुरू आहे? त्यावर सखी म्हणते तुमचा खूप मोठा गोंधळ होतोय मनस्विनी. काय आहे ना, मी इथे फक्त माझं सामान घ्यायला आली. तू जे दिलेस ते फक्त कपडे होते. मला कपड्यांव्यतिरिक्तही खूप काही गोष्टी हव्यात. तू घरातनं बाहेर काढलंस म्हणून मी जगातनं बाहेर जाईन असं होत नाही ना. मला जिवंत राहायचं असेल तर उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावं लागतं आणि काहीतरी म्हणजे माझ्यासारखी शिकलेली मुलगी अर्थात नोकरीच करू शकते. म्हणून मी माझे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायला आली आहे, समजलं ना. आणि मग सखी आता मोठ्या तोऱ्यात वरती जाते आणि सगळे डॉक्युमेंट घेऊन येते. तशी लगेचच मनस्विनी म्हणते सखी कामतवरती आता म्हणजे नोकरी करण्याची वेळ आली. कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या एवढ्या मोठ्या एम्पायरच्या ओनरची मुलगी ना तू. सखी म्हणते काय ना मनस्विनी, कष्टाला लाज नसते, पण हे तुझ्यासारख्या आयत्या घरावर घरोबा असं म्हणणाऱ्या बाईला काय करणार आहे. असो जाऊ दे. एवढं बोलून ती तिकडनं बाहेर पडते. त्यानंतर ती सखी सदन चाळीमध्ये पोहोचते. तिच्या मागून एक दुसरी गाडी येते. आता सखीच्या रिक्षाच्या मागेच ती गाडी उभी राहते. त्यातून अर्पिता उतरते. अर्पिता सखीच्या डोक्यावरून हात फिरवते. आता सखी म्हणते काकू तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये. त्यावर लगेचच ती म्हणते हो आठवतंय. आता त्या दोघी एवढं चांगलं बोलत असतात. कबीर विचार करतो ह्या एकमेकीला कसं ओळखतात. कबीर तिकडे येतो आणि म्हणतो तुम्ही एकमेकीला ओळखता का आधीपासून? त्यावर मग अर्पिता म्हणते अरे हो, ओळखता म्हणजे काय, आम्ही एकमेकीला खूप चांगलं ओळखतो. मी म्हटलं होतं ना तुला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मला एक मुलगी भेटली होती, तिच्यामुळे माझ्या तब्येतीत खूप सुधारणा झाली. अरे हीच तर आहे ना ती. किती दिवसांपासून मी हिला शोधत होते.
त्याबरोबर कबीर म्हणतो आई हीच सखी आहे. त्यावर हे ऐकून अर्पिता म्हणते काय खरंच देवाची इच्छासुद्धा हीच होती की माझी आणि सखीची भेट व्हावी. तू मला नको येऊस म्हणत होतास, पण माझं मन काही राहत नव्हतं सखीला बघितल्याशिवाय, म्हणून आले. त्यावर सखी म्हणते एक मिनटं, तुम्ही दोघं एकमेकाला कसे ओळखता? त्यावर अर्पिता म्हणते अगं मी याची आई आहे, अर्पिता किर्लोस्कर. आता हे ऐकून सखीला आणखीन राग येतो कबीरचा. सखी कबीरकडे बघते आणि म्हणते पुन्हा एक खोटं ना? स्वतःची आई हयात असतानाही तू मला सांगितलंस? शी, लाज वाटते मला तुझी. आई हयात असताना तू मला सांगितलंस? शी, मला विचार आई काय असते आणि किती महत्त्वाची असते आयुष्यात. त्यावर कबीर म्हणतो बेबी सरकार हे बघा माझं ऐकून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज. सखी म्हणते गैरसमज होत नाही आहे, झाला होता, ते तुझ्या आईच्या येण्यामुळे दूर झाला. त्यावर मग अर्पिता म्हणते एक मिनटं प्लीज, थांबाल का तुम्ही दोघं? नाही, तुम्हा दोघांमध्ये नेमकं काय झालं आहे, तुमचं काय बिनसलं आहे हे मला नाही माहिती, पण सखी मला बाळा तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मला माहिती आहे कबीर तुझ्याशी खूप खोटं बोललं आहे, कबीर तुझ्याबरोबर खूप वाईट वागला, पण बाळा मी एक गोष्ट पक्की खात्रीनिशी सांगते, माझा मुलगा बोलला जरी खोटं असला ना तरी त्याच्या मनात पाप नसतं गं कधी. खरंच त्याचं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. त्यावर सखी म्हणते खोटं, हेही सगळं खोटं आहे, यामागे सुद्धा याचा काहीतरी स्वार्थ असेल आणि स्वार्थापोटीच हा हे सगळं काही बोलला असेल, मला माहिती आहे. अहो तुम्हाला नाही माहिती तुमचा मुलगा माझ्याबरोबर काय खोटं बोलला आहे ते. मग अर्पिता म्हणते की हे बघ सखी, मी तुला एवढंच सांगते की कबीर खोटा नाही आहे, कबीर माणूस म्हणून चुकीचा किंवा वाईट नाही आहे. तुम्ही दोघं नवरा बायको आहात, तुम्ही दोघांनी एकमेकांना साथ द्यायला हवी, एकमेकांच्या बरोबर राहायला हवं. बाळा मी खरंच सांगते माझा कबीर वाईट नाही आहे गं, खरंच माझा कबीर वाईट नाही आहे. तुम्ही दोघंजणं जर एकत्र आलात ना तर आयुष्यातलं सगळं सुख तुमच्या पायाजवळ येईल. खरंच तुम्ही दोघंजणं एकमेकासाठी आहात, एकमेकांच्या सोबत राहा आयुष्यभर. आणि तसं तर तू खूप गुणी आहेसच, कबीर नेहमी सांगतो मला तुझ्याबद्दल, त्यामुळे माझी नक्की खात्री आहे तू सगळं समजून घेशील, सांभाळून घेशील आणि व्यवस्थित करशील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.